तारीख 12 जून, साल होतं 1975। सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास उत्तर प्रदेशमधील लखनौ उच्च न्यायालय खचाखच भरलं होतं। एका महत्त्वाच्या खटल्याचा निकाल लागणार होता। खटला होता तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी विरुद्ध राजनारायण हा। भारताच्या इतिहासात ज्या खटल्यांनी देशाचा इतिहास बदलला, देशाच्या राजकारणाचा पूर्ण प्रवाहच बदलवून टाकला, अशा काही मोजक्या खटल्यांमध्ये या खटल्याचा समावेश होतो। भारतीय लोकशाहीच्या आत्तापर्यंतच्या प्रवासातील काळाकुट्ट अध्याय ठरलेल्या आणीबाणीला कारण ठरलेला हा खटला नेमका काय होता, हा खटला नेमका का झाला, याचीच माहिती आजच्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी हर्षद वैद्य, कॅमेरामन रोहितसह हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। ही घटना आजपासून 50 वर्षांपूर्वीची आहे। 1971च्या निवडणुकांपासून या घटनेची सुरुवात होते। 1971च्या बांगलादेश मुक्तीसाठी झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर झालेल्या अनुकूल वातावरणाचा फायदा करून घेण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी मुदतपूर्व निवडणुकांची घोषणा केली। इंदिरा गांधींना विजयाचा विश्वास होता। देशभर त्यांच्या बाजूने वातावरण तयार झालं होतं। बांगलादेश युद्धात त्यांनी दाखवलेल्या धैर्याबद्दल त्यांचं कौतुक होत होतं। अगदी विरोधी बाकांवरच्या अटल बिहारी वाजपेयींनीही त्यांना दुर्गा म्हणून गौरवलं होतं। इंदिरा गांधी यांची लोकप्रियता कळसास पोहोचली होती। याच वातावरणात 1971च्या लोकसभा निवडणुका घोषित करण्यात आल्या होत्या। या निवडणुकीत इंदिरा उत्तर प्रदेशमधील रायबरेली मतदारसंघातून निवडणुकीला उभ्या होत्या। त्यांच्या विरोधात उभे होते संयुक्त समाजवादी पक्षाचे राजनारायण। निवडणूक झाली, निकाल अपेक्षितच होता। राजनारायण तब्बल 1,11,000 मतांनी पराभूत झाले। इंदिरा जिंकल्या, परंतु या निकालानंतर लगेचच राजनारायण कोर्टात गेले। त्यांनी इंदिरा ही निवडणूक गैरप्रकार करून जिंकल्या आहेत असा आरोप करायला सुरुवात केली। त्यांनी आरोप केले की इंदिरा गांधी यांनी निवडणूक प्रचाराच्या दरम्यान गैरप्रकार केलेत। त्यांनी 1951च्या निवडणूक संहितेचं उल्लंघन केलंय। त्यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान स्थानिक पोलीस तसेच सशस्त्र दले यांची मदत घेतली आहे आणि त्यांनी सुद्धा इंदिरा गांधींना सक्रिय मदत केली आहे। तसेच इंदिरा गांधी यांनी मतदारांना दारू, ब्लँकेट वाटली आहेत। प्रचारासाठी सरकारी वाहनाचा वापर केला आहे। निवडणूक खर्चाची जी 35,000ची मर्यादा आहे ती इंदिरा यांनी ओलांडली आहे, असे सगळे आरोप राजनारायण यांनी ठेवले होते। राजनारायण यांनी न्यायालयात हे सगळे मुद्दे मांडले। उच्च न्यायालयात हा खटला दाखल झाला। तब्बल 4 वर्ष हा खटला चालू होता। पहिल्यांदा हा खटला न्यायाधीश विल्यम ब्रूम यांच्या समोर आला। उच्च न्यायालयातील हे शेवटचे ब्रिटिश न्यायमूर्ती होते। मात्र डिसेंबर 1971 मध्ये ते निवृत्त झाल्यानंतर हा खटला न्यायाधीश BN लोकूर तसेच न्यायाधीश KN श्रीवास्तव यांच्या पुढे आला। परंतु हे दोन्ही न्यायाधीश मध्येच निवृत्त झाल्यामुळे शेवटी हा खटला न्यायाधीश जगमोहन सिन्हा यांच्या समोर आला। अतिशय हाय प्रोफाईल केस असल्यामुळे या खटल्याकडे सर्व देशाचं लक्ष लागलं होतं। दोन्ही बाजूंचे युक्तिवाद जोरात सुरू होते। इंदिरा गांधी यांच्या बाजूने नियोजन आयोगाचे तत्कालीन उपाध्यक्ष PN हक्सर यांनी साक्ष दिली, तर राजनारायण यांच्या बाजूने जनसंघाचे त्यावेळचे अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी, बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर, काँग्रेस ओचे तत्कालीन अध्यक्ष S निजलिंगप्पा यांच्या साक्ष झाल्या। SC खरे यांनी इंदिरा गांधी यांच्या बाजूने तर राजनारायण यांच्या बाजूने शांतिभूषण आणि RC श्रीवास्तव हे युक्तिवाद करत होते। दोन्ही बाजूंचे युक्तिवाद झाल्यानंतर 23 मे रोजी न्यायालयाला सुट्टी लागली। यानंतरचा काळ न्यायाधीश सिन्हा यांच्यासाठी कठीण प्रसंगांचा होता। त्यांना धमक्यांचे फोन येत होते। शेवटी तर निकाल देण्याआधी तब्बल 3 आठवडे न्यायाधीश सिन्हा आपल्याच घरात कुलूप बंद राहून निकाल लिहित होते। निकालाच्या आदल्या दिवशी तर त्यांनी आपल्या स्टेनोला आपल्या घराजवळच राहायला बोलवलं होतं आणि तो ऐतिहासिक दिवस उजाडला। 12 जून रोजी सकाळी 10 वाजता न्यायाधीश सिन्हा यांनी उच्च न्यायालयाच्या कक्ष 24 मध्ये प्रवेश केला। त्यानंतर त्यांनी तो ऐतिहासिक निकाल दिला। न्यायाधीश सिन्हा यांनी इंदिरा गांधी यांच्या विरोधात निकाल दिला। त्यांची निवडणूक रद्द केली। त्यांना भारताच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्यास सांगितलं। त्यांना पुढील 6 वर्ष निवडणूक लढवताच येणार नाही असाही निकाल त्यांनी दिला। इंदिरा गांधी यांच्यासाठी हा मोठा धक्का होता। त्यांनी तातडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली।
परंतु सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला. पंतप्रधान पदावरून त्यांना उतरावे लागणार अशी स्थिती निर्माण झाली. हा क्षण ठरला आणीबाणी नावाच्या अंधार युगाच्या आरंभाचा. भारतीय लोकशाहीतील सर्वात काळा अध्याय आणीबाणी या युगाची ही गोष्ट. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्तान पोस्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.